एकमेकांवर उड्या मारून हे लोक नेमकं कसला सण साजरा करतायत आणि बरेचसे जण या व्हिडिओवर अशा प्रकारे काही ना काहीतरी कमेंट करतच आहेत। तर ही लोक हे असं का करतायत आणि याच्या मागे नेमकी काय प्रथा आहे, चला सगळं काही जाणून घेऊयात। तर हा आहे कुत्रोत्सव, जो साजरा केला जातो जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे। तर यामागची ही प्रथा अशी आहे की श्री संत सुपोजी महाराजांना श्वान अत्यंत प्रिय होते आणि त्यांच्या प्रति निष्ठा दाखवण्यासाठी त्यांचे भक्त स्वतःला तिथे श्वानाच्या भूमिकेत सादर करतात। तर डफड्याच्या तालावर महाराजांच्या दर्शनासाठी आतुर झालेले हे मानवरूपी श्वान मंदिरात प्रवेश करण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न करत असतात आणि दुसरीकडे मंदिराच्या दारावर उभी असलेली कोंडी म्हणजे स्वयंसेवकांची एक टीम त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्याची जबाबदारी पार पाडते। मंदिरामध्ये 2 ते 3 क्विंटल प्रसादाचा घट मांडला जातो आणि यानंतर श्रींची दैनंदिन आरती होते आणि ही आरती होईपर्यंत या मानवरूपी श्वानांना मंदिराच्या बाहेर रोखून ठेवण्याची जबाबदारी ही स्वयंसेवकांवर असते आणि त्यामुळेच या दोघांमध्ये मंदिराच्या आत घुसण्यासाठी अशा प्रकारे हे पारंपरिक युद्ध सुरू होतं, ज्यात हे मानवरूपी श्वान प्रसाद मिळवण्यासाठी मंदिराच्या आत धाव घेतात आणि स्वयंसेवक त्यांना मंदिराच्या बाहेर रोखण्यासाठी प्रयत्न करतात। यातून हा सण अधिकच रोमांचक बनतो। तर प्राण्यांप्रती प्रेम आणि आदर दाखवणाऱ्या या प्रथेबद्दल तुम्हाला याआधी माहिती होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा।